ओम साई राम। ओम साई राम। ओम साई राम। अपनी जो ये शिरडी साई पालकी परिवार और शिरडी साई साईनाथ सेवा समिति, ये जो 19वां साल है जो हम लोग उल्लासनगर से शिरडी पदयात्रा कर रहे हैं। और इस पदयात्रा में हर दिन हर हॉल्ट होता है ब्रेकफास्ट का, दोपहर के प्रसाद का और रात के प्रसाद का। तो इस प्रसाद के अंदर हमें बहुत सारे डिवोटीज, बहुत सारे साई भक्त ऐसे मिलते हैं जो अपना योगदान देते हैं। तो इस योगदान में आप जैसे साई भक्तों का भी बहुत बड़ा हाथ है और ऐसा ही योगदान हम हर साल चाहेंगे। ये साई चरित प्रार्थना भी है। तो हम चाहते हैं कि इस साई के प्रति और ये साई भक्ति के प्रति आपका एक अनुभव और जो भी अनुभव आपने अभी तक किए वो हमारे साथ में आप शेयर करिए। ओम साई राम। पहली बात तो मैं ये कहना चाहूंगा कि आपका जो साईनाथ सेवा समिति है वो इतना अच्छे तरीके से सब पदयात्री को लेके जाता है, उसके लिए मैं आपको बहुत थैंक यू बोलना चाहूंगा। मैं खुद 2008 में इस साईनाथ सेवा समिति के साथ आ चुका हूँ पद यात्रा करने। मुझे ऐसे लग रहा था मैं एक दिन में निकल जाऊंगा या वापस अपने घर, लेकिन 8 दिन कैसे हुए, ये अनुभव कैसे हुआ मुझे खुद को भी नहीं पता। मुझे लग रहा था मुझे साईं बाबा चला रहे खुद। और उसी दौरान जब भी मैंने आपके इधर आया, यहाँ पे आपका सब सेटअप देखा, अरेंजमेंट देखा, उसी की वजह से मुझे दिल हुई कि मैं भी आपके साईनाथ सेवा समिति का एक पार्ट बनूं। एंड तभी से लेके 2008 से लेके आज तक मैं आपका एक छोटा सा पार्ट हूँ। इसके लिए थैंक यू। ओम साई राम। बहुत अच्छा। ओम साई राम। ओम साई राम। मी आपलं उल्हासनगर सेवा समिती शिर्डी पायवारी ही आम्ही दरवर्षीच असते। आज 19वे वर्ष चालू आहे आमचं। आणि ह्या पालखीबद्दल आपलं काय मत आहे? पण सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव मला एकदा सांगा। ओम साई राम। माझं नाव विनायक वसंत मोडवे, राहणार मड, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आणि हे माझे हॉटेल आहे, हे सितेवाडी या गावात आहे। आणि गेली 19 वर्षापासून ही दिंडी आमच्याकडे नित्य नियमाने चहा, नाश्ता आणि संध्याकाळची आरती इथे होते। आणि जे जेव्हापासून हे चालू झाले, ही दिंडी जेव्हापासून यायला लागली तेव्हापासून आमच्याकडं म्हणजे जी आपण म्हणतो ना एखाद्याची भरभराट होती, बाबांच्या आशीर्वादाने खूप अशी भरभराट झालेली आहे। पण ती भरभराट नेमकी म्हणजे काय झाली, कशी झाली आणि तुम्हाला त्याबद्दल असं काय वाटलं की आता तुम्ही हा एक अनुभव तुमचा सांगावा? तर तुमच्या ते भरभराटीबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे बाबांच्या कृपेने ते झालेली जी आहे, तर साई वडिलांच्या कृपेने पण ती भरभराट झालेली आहे। पूर्वी माझं 1100 स्क्वेअर फूटचं हॉटेल होतं छोटं, त्यानंतर मी आता माझं 12,500 स्क्वेअर फूटचं हॉटेल बनवलेलं आहे। सगळं म्हणजे मुलं व्यवस्थित सगळं झालेलं आहे। देवाच्या कृपेने, साईबाबांच्या कृपेने कुठलीही अडचण राहिलेली नाही। आजपर्यंत तुम्ही जो आम्हाला सहभाग दिला त्यात आता मला थोडं बाबांबद्दल थोडं सांगा आणि त्यांचं मत काय त्यांना विचार। बाबांचं मला नाव सांगा। बाबांचं नाव वसंत साळू मोडवे। आज ते जवळजवळ माझ्या हिशोबाने 52 वर्ष मालकरी आहे। हो, मालकरी 52 वर्षात त्यांची एकही कोरोनाची सोडली, एक पहिली कोरोनाची, तर एकही वारी चुकलेली नाही। पहिल्या कोरोना नव्हती। म्हणजे तुम्ही पंढरपूरच्या वारीला कायम नेहमी म्हणजे 60 वर्ष झाली। अच्छा, आपल्या या वारीबद्दल तुम्ही काय सांगाल? ही वारी माझ्या मते बाबांनी आम्हाला साक्षात्कार दिल्यासारखं झाली। ज्यावेळेस ही वारी आमची चालू झाली आम्हाला एकदम समाधान वाटलं। माझा सर्व भरभराट झाला। माझी दोन मुले त्यांचं बी चांगलं झालेलं आहे, त्यांना दोन मुलं झालेली आहेत, शिक्षणाला सगळे आहेत, व्यवसाय चांगला चालला आहे। आधी आमचं साधं हॉटेल होतं, बाबांचे इथं पालखीचे पाय लागल्यामुळे आमचे इथं बिल्डिंग झाली, मोठं हॉटेल झाले। त्यामुळे मला बाबांवर फार माझा विश्वास आहे। इथून पुढं मी गेल्यानंतर माझ्या मुलांनी परंपरा कायम स्वरूपी चालू ठेवली। अच्छा, आता एखादा ताजा अनुभव काय आहे या म्हणजे बाबांबद्दल? आता एकदम ताजा, एकदम साधा, एकदम साधं म्हणायचं तर आम्ही जर हे करायला लागतो तर आमचं जास्त व्यवसायात प्रगती झाली।
सगळं काही कमी, घरात काही कमी नाही, तुम्ही प्राप्त आहेत, काही आम्हाला कुणाचं कर्ज वगैरे आमच्या बाबांचे काय आम्हाला बाबांच्या कृपेमुळे काही कमी पडत नाही. बाबांचा एक असा अनुभव आहे, मला माझा छोटा नातू झाला तर शिर्डीला आम्ही तो नातू घेऊन गेलो आमचा, तर फुल गर्दी होती. अच्छा. बाबांना स्मरण केलं बाबांचं. त्या गर्दीमध्ये लहान मुलं कसं काय न्यायचं, ऑटोमॅटिक 2 माणसं आली. ते आम्हाला म्हटली की या मुलाची आई तुम्ही त्यांचे आजोबा आहेत, त्यांच्या बरोबर चला. आणि आम्हाला पहिलं त्यांचं दर्शन घेऊन दिलं, नंतर बाकी त्यांना दर्शन घेऊन दिलं. म्हणजे आम्हाला हा एक पूर्ण अनुभव. खूप मोठा अनुभव आहे तुमच्या बाबांबद्दलचा. एकदम, हा. हा, हा. अच्छा, आता मी आईंकडे जातो. पालखी बद्दल जे तुमचे याचे ट्रस्टीचे लोक आहेत, हा. एकदम फार चांगले. याच्यात कुणी बाकीचं वाईट वागणार कुणी नाही. जे ट्रस्टीचे लोक आहेत एकदम भाविक आहेत. कोरोना जरी होता तरी आमच्याकडे ते येऊन गेले होते. अच्छा, म्हणजे करोना पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला या पालखीला आणि या आमच्या सर्व साई भक्तांना तुम्ही सहकार्य केलं. याचे 1 किलोमीटर पाठीमाग हॉटेल होते, ते पहिले आले मला भेटायचे तिथं. अच्छा. चहा पाणी व्हायचं, नंतर चौकशी व्हायची. आम्हाला साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला काही कमी नाही. इथून पुढे त्यांनी असंच आमच्या मुलांनी पुढं लिंक चालू ठेवली. आणि आता मी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. उद्या म्हणजे तुम्ही तर सांगितलं की बाबा आता हे आमचं माझ्या नंतर, पण तुम्ही निरंतर आणि तुम्ही म्हणजे आम्ही जोपर्यंत बाबा हे आम्हाला सहकार्य करताय तुम्ही आणि ही पालखी चालू आहे तोपर्यंत जरी तुम्ही राहावं अशी आम्ही साई चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांना एकदम आणखीन त्यांच्यात आशीर्वाद मागतो की बाबा ह्या कुटुंबाला, ह्या परिवाराला कायम सुखी, आनंदित आणि भरभराटीसह त्यांना यश देत. आणि उल्हासनगर साई सेवा समिती यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. आणि असं सहकार्य आम्हाला लाभू द्या, हेच ईश्वर चरणी म्हणजे आपले साई चरणी. आणि तुम्ही आमच्या बाबांच्या वयाचे आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ओम साईराम. मी साई सेवा समिती उल्हासनगर यांच्यातर्फे आणि मी सुद्धा या सहभागी आहे. तर आज मी हे जे आपले या देवेंद्र हॉटेल यांचे जे मालक आहेत आणि आताच थोड्या वेळापूर्वी जे आपण याच्या आधी एक संवाद साधला होता त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यांचे वरिष्ठ म्हणजे वडिलांशी यांच्या, आणि आता आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. तर मी त्यांना विचारतो की आमची जी ही पालखी येते या पालखीबद्दल आपल्याला काय वाटतं? नमस्कार. ओम साईराम. जेणेकरून आज 19 वर्ष झालेली आहेत या पालखीला आणि 19 वर्ष नित्यनियमाने माझ्याकडे चहा पाणी, नाश्ता आणि संध्याकाळची आरती नित्यनियमाने होत आहे. आणि ह्या पालखीचं वैशिष्ट्य असे, आज जे करून मी 2005 पासून ह्या रस्त्यावर हॉटेल चालवतोय. तसं मी 2003 पासून पण चालतो. माझी एक पुढे शाखा होती छोटीशी, त्या शाखेमध्ये म्हणजे मी आता जवळजवळ मला ह्या याच्यामध्ये 23 वर्ष झालं या लाईनीमध्ये. त्या 23 वर्षामध्ये मी आतापर्यंत भरपूर पालख्या पाहिल्या, दिंड्या जाणाऱ्या पाहिल्या. पण ह्या दिंडीचं जे नियोजन आहे ते बबन नांगरक असतील, वैभव घरत असतील, हे किंवा अजून तुमचे ट्रस्टचे कमिटीचे भरपूर लोक सहकारी असतील, यांचं नियोजन साई भक्त इतकं उत्कृष्ट नियोजन आहे. कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपण म्हणतो ना नियोजन एकदा सांगितलं ना एका माणसाला गैरवर्तन नाही. सगळं व्यवस्थित येणार, कचरा करणार नाही, कुठल्याही प्रकारचं घाण करणार नाही, सगळे आनंदाने येणार, प्रसाद घेणार. आरती झाल्यानंतर सगळे नियोजनानुसार त्यांनी जो त्यांचा टीम लीडर आहे त्यांनी जे सांगितल्यानंतर 30 दिशेने चालणार. अशा प्रकारचे आतापर्यंत नियोजन मी कुठल्याही दिंडीत पाहिलेलं नाही. आणि ही शिस्तबद्ध चालणं आणि त्यांचं वागणं, त्यानंतर ही दिंडीची म्हणजे अजूनही कमीत कमी हजारो वर्ष तरी पुढं चालत राहावा. जोपर्यंत आपली पालखी आहे किंवा हे जग आहे तोपर्यंत. आणि म्हणजे ही आमची साईबाबांची विनंती आहे. नमस्कार. जाता जाता एक छोटासा
23 वर्ष, आज आमच्या पालखीला 19 वर्ष झाले. हो 19 वर्ष म्हणजे त्याच्यात 23 वर्षाचं तुम्ही सांगतायत की तुमचं हे हॉटेल आहे आपलं हॉटेल देवेंद्र. हम्म. मग त्या पुढच्या म्हणजे आता 19 आणि 4 23, मग 4 वर्षानंतरचा काही एक असा एक वेगळा अनुभव. पालखी येते, सगळ्या पालख्या येतात जातात, पण आपल्या पालखीबद्दल एखादा काय अनुभव? मी सांगतो ना हा, म्हणजे एक हो खूप मी ताजा सांग- अनुभव. ताजा अनुभव म्हणण्यापेक्षा मी माझा जुनाच अनुभव सांगतो. पहिल्या वर्षीचा ज्या वेळेस ही पालखी आली त्यावेळेस माझ्याकडे काही कोणी आलेलं नव्हतं. अच्छा. मी स्वतःहून पालखीच्या जे ट्रस्टचे जे लोक आहेत, तुमचे जे नियोजन समितीचे लोक आहेत, मी दर्शनाला गेलो. मला जे वाटलं का मला बाबांविषयी खूप आस्था वाटली, तर मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला चहा पाणी करतो. त्या दिवसापासून आज 19 वर्ष त्यागत आतापर्यंत मी ते करत आलो. इथून पुढेही करत राहणार, आमची पुढचीही पिढी करत राहणार. जोपर्यंत आमच्याकडे जेवढी सामर्थ्य आहे, आमच्या करण्याची क्षमता आहे, तोपर्यंत आम्ही करतच राहणार. आणि राहिला प्रश्न याचा, तर ह्या पालखीचं नियोजन आम्हाला खूप आवडलेलं आहे. धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ या पालखीच्या आमच्या म्हणजे संदर्भात तुम्ही दिलात, आणि आम्ही साई समिती सेवा उल्हासनगर यांच्यातर्फे आपले आभार मानतो. आणि आपण असंच आणि योगदान आम्हाला मिळावं आपलं, हीच आमच्या साई समिती सेवा उल्हासनगर तर्फे आणि प्रार्थना, साई चरणी प्रार्थना करून आपले ओम साई. ओम साईराम.